केंद्र शासनाने जेव्हा अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी संपूर्ण भारतामध्ये करण्याचा जो निर्णय घेतला त्याचं मागचं एकच कारण की गरीब लोकांना स्वस्त दरामध्ये धान्य मिळालं पाहिजे। त्याचबरोबर ही योजना आपण का लागू करतो, कारण की आज आपल्याकडे धान्य साठा फार मोठ्या प्रमाणात आहे। केंद्र शासनाच्या कृषी खात्याच्या माध्यमातून जी अनेक धोरणं राबवली गेली त्या धोरणामुळे विक्रमी उत्पादन त्या निमित्तानं गहू तांदूळ याचं संपूर्ण भारतामध्ये झालेलं आहे। पहिलेच्या काळामध्ये आपण परदेशातनं धान्य आयात करत होतो। आज परिस्थिती अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे धान्याचा साठा आहे, आपली कोठारं भरली आहेत। आज आपण धान्याची परदेशामध्ये निर्यात करतो। आज आपल्याकडे मुबलक धान्य आहे म्हणून अन्न सुरक्षा कायदा, जर आपल्याकडे धान्य मुबलक नसतं, धान्याचा साठा मुबलक नसता तर आपण अन्न सुरक्षा कायदा आपण भारतामध्ये किंवा सर्व राज्यामध्ये लागू केला नसता। त्याच्यामुळे अन्न सुरक्षा कायद्याचं सर्वात मोठं श्रेय हे नंबर 1 शेतकरी आणि नंबर 2 माननीय शरद पवार साहेबांच्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी जी धोरणं राबवली त्या धोरणांना जातं।